आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे. आता आपण पुढचा पार्ट बघायचा आहे. तो आहे पार्ट कसला? तर एक्सरसाइज 3.3 मधला क्वेश्चन नंबर 3. आता बऱ्याच जणांना एक्साइटेड झालं असेल क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि क्वेश्चन नंबर सेकंड आपण सोडून घेतलाय. आता क्वेश्चन नंबर 3 आपल्याला बघायचा आणि हा क्वेश्चन नंबर जो 3 आहे तो काय स्वरूपाने घेतला जातो. तर याच्यामध्ये थोडेफार बदल आहेत. फक्त जे दोन क्वेश्चन झाले त्याच्या रिलेटेडच आपल्याला हा क्वेश्चन काय करायचा आहे बघायचा आहे. तर आता तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये काय नेमकं करायचं आहे. तर पहिला पार्ट दिलाय sin इनवर्स -1/√2. sin इनवर्स -1/√2. ऍक्च्युअली आता इथं मी तुम्हाला समजावून सांगायची अशी वेळ आलेली आहे की इथं मायनस साइन ऍक्च्युअली नाही पाहिजे. जर मायनस साइन आलं तर उत्तर येते -5 π/4 आणि त्यांनी सांगितलं उत्तर -3 π/4. तर ऍक्च्युअली इथं बदल करून घ्या. या मायनस ठिकाणी आपण प्लस साइन घेतोय. बघा टेक्स्ट बुक मध्ये मायनस साइन घेतलेला आहे तो नको आहे. तिथं काय पाहिजे? प्लस साइन पाहिजे. आता याचं कारण का? तर आपण याच्या किमती काढत त्यानंतर लक्षात येईल की काय नेमका प्रॉब्लेम झालाय. मग आता आपण इथं काय घेतलं बघा sin इनवर्स 1/√2 इज इक्वल टू आपण काय घेतला x. लेट असं म्हटलं sin इनवर्स 1/√2 इज इक्वल टू काय घेतला x. मग तुम्हाला माहितच आहे काय घेणार आहे sin x इज इक्वल टू काय आला 1/√2. पुन्हा sin x इज इक्वल टू 1/√2 आला तर इथं काय कुणाची व्हॅल्यू आहे ती sin x इज इक्वल टू sin π/4. बघा sin किती आला π/4 म्हणजे x इज इक्वल टू किती आली व्हॅल्यू π/4. तर x ची ही व्हॅल्यू मी घेतली. यावेळी याची कंडिशन तुम्हाला माहिती आहे. काय कंडिशन येते -π/2 इज लेस दॅन इक्वल टू π/4 इज लेस दॅन इक्वल टू काय घेणार आहे π/2. तर ही कंडिशन रिक्वायर्ड आपण या पद्धतीने घेतली. ओके. आता हे झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा पहिला पार्ट तयार झाला. आता दुसरा पार्ट पण आपल्याला करायचा आहे. त्रिकोणाची टर्म तयार करायची आहे. sin इनवर्स √3/2 इज इक्वल टू आपण y घेतला. काय घेतला y. मग आता हीच व्हॅल्यूज तुमच्या लक्षात येईल म्हणजेच काय घेणार आहे sin y इज इक्वल टू √3/2. मग आता √3/2 ही कुणाची व्हॅल्यू येते sin y इज इक्वल टू कमान sin y इज इक्वल टू √3/2 व्हॅल्यू कुणाची येते π/3. कोण sin कुणाची येते π/3 म्हणजे sin 60 ची व्हॅल्यू येते. मग आता तुमचा हा sin लक्षात घेतला तर y इज इक्वल टू किती घेणार आहे π/3. याची सुद्धा रिक्वायर्ड कंडिशन काय घेणार आहे -π/2 इज लेस दॅन इक्वल टू π/3 इज लेस दॅन इक्वल टू काय घेणार आहे π/3. तर ही दोन्हीच्या रिक्वायर्ड कंडिशन तयार झाल्या. मग आपल्याला जे अपेक्षित उत्तर आहे ते आपल्याला काय करायचं आहे फाइंड आउट करून घ्यायचं आहे. आता उदाहरणार्थ इथं जर मायनस साइन घेतला असता तर इथं -π/4 आलं असतं. हॅलो काय म्हणतोय -π/4 पण ऍक्च्युअली इथं प्लसच पाहिजे म्हणून मग मी हे उदाहरण या पद्धतीने सोडवलं. मग आपण काय करूया LHS घेऊया. LHS काय दिलाय बघा LHS इज इक्वल टू sin इनवर्स 1/√2 -3 sin इनवर्स काय घेणार आहे √3/2. आता तुमच्या लक्षात येईल बघा मी परत एकदा सांगतो इथं प्लस मायनस आहे तिथं काय पाहिजे होता प्लस पाहिजे होता ऍक्च्युअली. मग आता येणारी उत्तर इथं आता तुम्हाला घेणारी टर्म किती आली हा π/4 घेतला राईट. π/4 -3 इंटू काय घेतला π/3. sin इनवर्स √3/2 ची किंमत किती आपण π/3 काढली. मग आता दोघांचा जर विचार केला तर मग 3 काय होणार आहे कॅन्सल. कारण का तर इथं लक्षात घ्या sin इनवर्स 1/√2 इज इक्वल टू व्हॅल्यू आपण किती घेतल्या π/4 नाही का. इथं सुद्धा काय घेतलाय sin इनवर्स √3/2 ची व्हॅल्यू आपण किती घेतल्या बघा किती घेतल्या आपण π/3. या दोन्ही व्हॅल्यू मी सबस्टिट्यूट केल्या आणि मग याचं उत्तर काढणार आहे. मग तुमच्या लक्षात येईल 3 कॅन्सल. मग काय राहिलं π/4 π. तर मग आता इथं लक्षात घ्या π/4 बघा बेस इक्वल करूया π -4π डिवाइडेड बाय किती आला 4. π -4π म्हणजे किती आला -3π डिवाइडेड बाय 4. LHS इज इक्वल टू काय घेतला RHS. तर हे ऍक्च्युअली आन्सर अशा पद्धतीने येत होतं. जर समजा तिथं मायनस साइन असतं तर हा लक्षात घ्या इथं दाखवतो फक्त -π/4 आणि -3 इंटू π/3 घ्यावा लागला असता बरोबर. मग आता हा 3 आणि 3 कॅन्सल तर काय घेतला -π/4 -π आली व्हॅल्यू. मग -π -4π डिवाइडेड बाय 4 म्हणजे याचं उत्तर किती आलं -5π/4. ऍक्च्युअली हे उत्तर आलं असतं. परंतु इथं प्लसच घ्या आणि ते उत्तर कारण हे आपल्याला उत्तर पाहिजे -3/4 पाहिजे. तर याच प्रोसेसने काय करावं उदाहरण तयार करून घ्यावं लागेल हे लक्षात घ्या. त्यामुळे याची काही गरज नाही. ओके ठीक आहे. ओके
आता त्यातलाच क्वेश्चन नंबर आपण काय बघणार आहोत, 2 बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 2 बघायचा असेल तर पुन्हा अगदीच त्याच पद्धतीने प्रोसेस सुरुवात करूया. काय घेतलाय, साइन इनवर्स मायनस 1/2. आता इथं मात्र लक्ष द्या, मगाचा जो प्रश्न होता ना, ऍक्च्युली मला असं वाटतंय की हा तो वरचा म्हणजे मायनस 1/2 आणि खाली हे दोन्हीचं एकमेकांचं कॉम्बिनेशन आलं असेल म्हणून कदाचित तो मायनस साइन झाला असेल. असू दे, काय असेल ते, पण आपण मायनस साइनच्या ऐवजी इथं प्लस घेतला, इथं मायनस, बरोबर आहे. आता इथं साइन इनवर्स मायनस 1/2 घेतलाय, म्हणजे इथं पहिला प्रोसेस आपल्याला काय करावं लागेल, आन्सर तयार करत असताना पहिला प्रोसेस आपल्याला या पद्धतीने करावा लागेल, साइन इनवर्स मायनस 1/2 इज इक्वल टू आपण x घेऊया. ठीक आहे, मग काय घेणार आहे तुमचा साइन x इज इक्वल टू मायनस 1/2. साइन x इज इक्वल टू किती येणार आहे, मायनस 1/2. आता साइन x इज इक्वल टू मायनस 1/2, मग 1/2 ही किंमत कुणाची येते, साइन x इज इक्वल टू मायनस साइन पाय बाय 6, बरोबर ना, पाय बाय 6 म्हणजे साइन 30 ची व्हॅल्यू किती येते, मायनस 1/2, म्हणजे x इज इक्वल टू किती आला, मायनस पाय बाय 6. ही पहिली व्हॅल्यू आली. आता तुमच्या लक्षात येईल याची कंडिशन रिक्वायर्ड तुम्हाला माहितच आहे. काय कंडिशन आहे सांगा बरं, मग मायनस पाय बाय 2 इज लेस दॅन इक्वल टू मायनस पाय बाय 6. हा, इथं ब्रॅकेट मध्ये गेला इज लेस दॅन इक्वल टू आपण काय घेऊया, पाय बाय 2. इथं लक्षात घ्या, मायनस साइन नाही घेतलं तर चालेल, मायनस पाय बाय 6 ही टर्म, किंवा मायनस साइन जरी घेतला तरी सुद्धा काय हरकत नाही, कारण येणारा रिझल्ट आपला त्याच पद्धतीने तयार करून घ्यायचं. मायनस पाय बाय 6 घ्या, म्हणजेच देअरफॉर, मग काय म्हणणार आहे, देअरफॉर कुणाची व्हॅल्यू काढायची आपल्याला, साइन इनवर्स मायनस 1/2 इज इक्वल टू मायनस पाय बाय 6 ही पहिली व्हॅल्यू तयार केली. ओके, आता दुसरी व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्यायची. आता दुसरी व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्यायसाठी काय दिले तुम्हाला, cos इनवर्स, कम ऑन, cos इनवर्स मायनस √3/2 मायनस √3/2 इज इक्वल टू काय घेऊया, y. ओके, आता हीच व्हॅल्यू घेतल्यानंतर मग तुमच्या लक्षात येईल काय घेणार आहे, cos y इज इक्वल टू मायनस √3/2. cos y इज इक्वल टू मायनस √3/2 येईल. मग आता ही दुसरी व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे, फाइंड आउट करून घ्यायची आहे. मग आता ही व्हॅल्यू जर फाइंड आउट करून घ्यायची असेल तर आता मायनस √3/2 कुणाची व्हॅल्यू आहे बोला फटाफट, इथं cos आहे, बरोबर. साइन ची व्हॅल्यू परत एकदा रिपीट बघा, पहिली किती आली 0, sin 0 0, sin 30 1/2, sin 45 1/√2, cos किती, सॉरी cos नाही, sin आपण किती घेणार आहे 60, sin 60 √3/2 आणि त्याच्यानंतर मग आपण टर्म इंटरचेंज केला तर √3/2 व्हॅल्यू कुणाची येते, पाय बाय 6 येते, म्हणजे cos पाय बाय 6 ही व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे, तिथे घ्यावी लागेल. म्हणजे येणारी व्हॅल्यू लक्षात घ्या, cos y इज इक्वल टू मायनस cos पाय बाय 6. आता मी मगाशी काय सांगितलं होतं, इथं ज्यावेळी मायनस cos sec असेल, मायनस साइन असेल तर तिथे सरळ त्याचं काय करायचं, प्लस मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं, म्हणजेच कुठला घ्यायचा आहे, cos पाय मायनस थीटा, cos पाय मायनस थीटा, cos पाय मायनस थीटा, cos पाय मायनस थीटा, हे लक्षातच राहिलं पाहिजे. मग काय घेणार आहे बोला, cos y इज इक्वल टू cos पाय मायनस पाय बाय 6, बरोबर ना. इथे लक्षात घ्या, नेहमी इथं मी परत एकदा वरती लिहून दाखवतो, कारण इथं मला दाखवावं लागेल cos, काय दाखवलं मी बघा, cos मायनस cos थीटा इज इक्वल टू cos पाय प्लस थीटा, सॉरी पाय मायनस थीटा, हा फॉर्म्युला आपल्याला काय करायला लागतोय, अप्लाय करायला लागतोय, हा विचारातच घ्यायला पाहिजे. ओके, आता हे घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल मग काय घेणार आहे, cos y इज इक्वल टू cos पाय मायनस पाय बाय 6 म्हणजे 6 पाय, cos 6 पाय मायनस पाय डिवाइडेड बाय किती घेतला 6, म्हणजेच काय घेणार आहे, इज इक्वल टू cos 5 पाय बाय 6, म्हणजे हा cos y आला, बरोबर. देअरफॉर y इज इक्वल टू किती येणार आहे, 5 पाय बाय 6. ठीक आहे, मग आता याची रिक्वायर्ड कंडिशन कशी येणार आहे, रिक्वायर्ड कंडिशन कशी येणार आहे बोला पटापट, 0 इज लेस दॅन और इक्वल टू काय घेणार आहे, 5 पाय बाय 6 इज लेस दॅन और इक्वल टू काय घेतला, पाय. तर ही रिक्वायर्ड कंडिशन या पद्धतीने तयार करते, बरोबर का. या पद्धतीने याची काय घेणार आहे, रिक्वायर्ड कंडिशन तयार करायला लागेल. मग याच्यावरून दिसतंय का बघा, याच्यावरून काय घेणार आहे बोला, आपल्याला कुणाची व्हॅल्यू काढायची आहे, cos इनवर्स, बरोबर ना. काय करायचे आहे, cos इनवर्स मायनस √3/2 इज इक्वल टू व्हॅल्यू किती घेणार आहे, 5 पाय बाय 6, ही या पद्धतीने ठेवा. ओके, आता सेम त्याच पद्धतीने दुसरी प्रोसेस पण आपल्याला तयार करावी लागेल. कुणाची तयार करावी लागेल, cos इनवर्स मायनस 1/2. बघा मी इथं काय घेणार आहे, cos इनवर्स मायनस 1/2 इज इक्वल टू आपण z घेऊया.
काय घेऊया z. आता ही व्हॅल्यूज फाइंड आउट करून घ्यायची असेल तर काय घेणार आहे cos z -1/2. मग आता तुम्हाला माहित आहे cos z -1/2 ही कोणाची व्हॅल्यू येणार आहे π/3 म्हणजेच मायनस cos कोणाला π/3. परत याला प्लस मध्ये कन्वर्ट करा म्हणजेच cos z काय घेणार आहे cos पाय मायनस π/3. कम ऑन पाय मायनस किती घेतला π/3. मग काय घेणार आहे बोला cos z cos 3π मायनस पाय बरोबर डिवाइडेड बाय 3 म्हणजेच तुमचा येणार आहे cos z cos 2π/3. cos काय घेतला 2π/3. आता cos 2π/3 आला मग आपल्याला कंडिशन म्हणजे इथं z काय दाखवावं लागेल आपल्याला 2π/3. मग आता कंडिशन मगाची सांगितली ते रिक्वायर्ड कंडिशन काय येणार आहे बघा 0 इज लेस दॅन इक्वल टू 2π/3 इज लेस दॅन इक्वल टू किती येणार आहे पाय. किती येणार आहे पाय. मग आता ही तुमची रिक्वायर्ड कंडिशन या पद्धतीने आली. मग याच्यावरून आपण आन्सर काढू शकतो कुणाचं काढणार आहे cos इनवर्स -1/2 इज इक्वल टू 2π/3. तर ही व्हॅल्यूज आपल्याला काय करावी किती दाखवावी लागेल ही याची व्हॅल्यू आली बरोबर आणि त्यासोबत ही व्हॅल्यू आपण ह्या पद्धतीने तयार केली. मग आता बघूया LHS आणि RHS येतोय का. मग काय करा LHS घ्या. काय सांगितलं LHS इज इक्वल टू sin इनवर्स -1/2 प्लस cos इनवर्स -√3/2. ओके मग आता तुम्हाला इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली ह्याची व्हॅल्यू किती आली बोला आपली किती आली -π/6 बरोबर ना -π/6. याची किती व्हॅल्यू आली बघा इथे किती आली प्लस 5π किती हो 6 प्लस 5π किती आली 6. मग आता तुमच्या लक्षात येईल काय आता बेस दोघांचा कसा आहे इक्वल. जर बेस इक्वल तर काय घेणार आहे -π प्लस 5π डिवाइडेड बाय किती 6 म्हणजेच किती -π 5π म्हणजेच किती आलं 4π/6. ओके मग 2 1 जा 2 2 जा 4 2 3 जा 6 म्हणजेच किती आलं 2π/3 म्हणजे हा तुमचा LHS आला बरोबर. आता LHS आल्यानंतर मग आपल्याला RHS बघायचं जागा असेल तर शक्यतो इथंच लिहा काय घेणार आहे RHS इज इक्वल टू काय दाखवलं त्यांनी cos इनवर्स -1/2 म्हणजेच cos इनवर्स -1/2 ची व्हॅल्यू किती घेतल्या 2π/3 बरोबर का 2π/3. मग इक्वेशन नंबर सेकंड म्हणा इक्वेशन काय म्हणा फर्स्ट. मग तुमच्या लक्षात येईल फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड काय म्हणता येईल फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड काय घेणार आहे बोला दोघांची व्हॅल्यू कशी आल्या सेम म्हणजेच LHS इज इक्वल टू काय घेतला RHS. देयरफॉर मग काय म्हणणार आहे sin इनवर्स -1/2 प्लस cos इनवर्स -√3/2 इज इक्वल टू cos इनवर्स -1/2. हे लिहायला विसरायचं नाही. अशा पद्धतीने याचं काय करणार आहे आन्सर्स तयार करणार आहे. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर आपल्याला काय बघायचा आहे क्वेश्चन नंबर 3 बघायचा आहे. हा जो क्वेश्चन नंबर 3 आहे तो बोर्डाला विचारलेला आहे. मार्च 18 ला हा प्रश्न विचारलाय लक्षात घ्या. मार्च 18 ला हा क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. आता या क्वेश्चन मध्ये काय सांगितले sin इनवर्स 3/5 प्लस cos इनवर्स 12/13 इज इक्वल टू sin इनवर्स 56/65. आता मला सांगा बोर्डाला आवडणारा प्रश्न आहे मग तुम्हाला सुद्धा आवडायलाच पाहिजे. मग काय करायचंय काही अवघड नाही एकदम सोपं आहे. काय सोपं आहे तर फर्स्ट पार्ट काय करा sin इनवर्स 3/5 लेट आपण असं म्हणणार आहे बघा sin इनवर्स 3/5 इज इक्वल टू x घ्या. घेतला तर मग तुमचा sin x इज इक्वल टू किती येणार आहे 3/5. sin x इज इक्वल टू किती आला 3/5. आता मला sin x मिळालाय मला आता cos x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. कुणाची व्हॅल्यू करायची cos x. मग काय करणार आहे नाउ cos x इज इक्वल टू √1 - sin²x. माहिती आहे ना तुम्हाला फॉर्म्युला मुख्य फॉर्म्युला आपला कुठला आहे सांगू शकताय मुख्य फॉर्म्युला कोणता आहे मी आता इथे लिहितो. बोला कोणता फॉर्म्युला सांगितला होता इथे यूज करायचा आहे तो sin²x cos²x इज इक्वल टू 1. तर या फॉर्म्युलेच्यावर आधारित आणि अजून एक फॉर्म्युला आहे तो नंतर लिहितो. आता हा फॉर्म्युला आपण यूज केला मी डायरेक्टली घेतलं cos x माझ्याकडे जागा वाचवण्यासाठी केले cos x इज इक्वल टू √1 - sin²x. मग आता मला माहिती आहे √1 - sin म्हणजेच कोण घेणार आहे 3/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर घेतला. ओके मग आता हीच टर्म आपण काय घेणार आहे 1 - 3/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच किती येणार आहे 9/25 म्हणजेच आता √1 - 9/25
√1 मायनस 9/25 म्हणजे येणारी व्हॅल्यू किती येणार आहे 25 मायनस 9 डिवाइडेड बाय 25 म्हणजेच इथं तुमची व्हॅल्यूज येईल बघा इथं व्हॅल्यूज येईल √25 मायनस म्हणजे किती 16/25 म्हणजे याचं फायनल आन्सर किती येणार आहे बोला 16/25 प्लस मायनस 16/25 म्हणजे किती आला 4/5 कुणाची व्हॅल्यू आली cos x व्हॅल्यू कुणाची आली आपल्याला cos x ची व्हॅल्यू आली cos x ची काय गेली व्हॅल्यू आली आता इथं घेताना लक्षात घ्या cos x प्लस मायनस 4/5 घेतला इथं घेताना आपण इथं कंडिशन सुरुवातीलाच मांडू 0 इज लेस दॅन x इज लेस दॅन π/2 हा कशाच्या दरम्यान असणार आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये लावायचं असं ग्राह्य धरायचं आणि मग cos x ची व्हॅल्यू किती घ्यायची 4/5 ही व्हॅल्यू दिसते का बघा cos x 4/5 ही व्हॅल्यू या पद्धतीने दिसते का तर ठीक आहे आता हा झाला पहिला पार्ट बरोबर आता नंबर 2 चा पार्ट आपल्याला काय करायचं आहे तर जसं इथं cos x काढला तसं इथं काय करायचं आहे cos इथं cos आहे तर sin ची व्हॅल्यू काढायची म्हणून मी काय घेतलं लेट काय घेणार आहे बघा परत एकदा काय घेतला cos इनवर्स 12/13 बघा 12/13 इज इक्वल टू y घेऊया ओके आता y घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल काय घेणार आहे cos y इज इक्वल टू 12/13 आता लक्षात घ्या दोन्ही टर्म पॉझिटिव्ह आहेत म्हणजेच इथे काय घेतला 0 इज लेस दॅन x इज लेस दॅन काय घेणार आहे π/2 ही कंडिशन मध्ये लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट आणि मग cos y म्हणजेच कोण काढायचं आहे sin y मग आता पुन्हा हाच फॉर्म्युला cos sin² x cos² x 1 कसं sin² y cos² y इज इक्वल टू किती 1 मग आता मला सांगा sin y काय येणार हाय √1 मायनस कोण येणार आहे cos² y हे कोण येईल cos² y मग आता तुमच्या लक्षात येईल √1 मायनस cos ची किंमत किती आली 12/13 ब्रॅकेटचा स्क्वेअर √1 मायनस 144 डिवाइडेड बाय 169 मग आता ही व्हॅल्यू घेतली तर √169 मायनस 144 डिवाइडेड बाय किती आला 169 मग आता तुमच्या लक्षात येईल 169 डिवाइडेड बाय बोला किती येणार आहे 169 डिवाइडेड बाय 144 म्हणजे येणार आहे किती 25 डिवाइडेड बाय 169 मग आता इथं व्हॅल्यूज किती येणार आहे प्लस मायनस बोला 5/13 किती येणार आहे 5/13 पण आपण इथं sin y ची व्हॅल्यू जी घेणार आहे ती किती येणार आहे 5/13 पॉझिटिव्ह दिलाइज इन फर्स्ट क्वाड्रंट या पद्धतीनेच कव्हर करायचं उदाहरण आणि दोन्ही व्हॅल्यूज मिळाल्यानंतर मग आता आपल्याला अजून फायनल उत्तर तयार झाले का नाही मग आता यासाठी हे उत्तर तयार करण्यासाठी अजून एक मला फॉर्म्युला माहिती पाहिजे आणि तो फॉर्म्युला मी आता इथे लिहिणार आहे तो फॉर्म्युला कोणता आहे माहिती आहे तर मला या फॉर्म्युलेचा उपयोग करायचा आहे sin x plus y is equal to कमॉन काय घेतला sin x plus y बघा sin x plus y नाउ मी फॉर्म्युला कुठला घेतला sin x plus y is equal to काय येणार आहे बोला sin x cos y plus cos x sin y तर हा फॉर्म्युला मला यूज करायचा आहे ओके येते लक्षात मग आता sin x cos y cos x sin y हा फॉर्म्युला तुम्हाला माहितीच आहे बऱ्या किमती माझा पी किंमत भरली तर sin x ची किंमत आपली आल्या sin x ची किंमत किती आल्या बोला बरं 3/5 दिलेली आहे cos y ची किंमत आपण काढली cos y ची किंमत किती आली 12/13 प्लस cos x ची व्हॅल्यू किती आली 4/5 आणि मल्टिप्लाइड बाय आता पुन्हा कुणाची व्हॅल्यू पाहिजे मला sin y कोण पाहिजे sin y किती येणार आहे 5/13 बरोबर मग आता काय करा मल्टिप्लिकेशन करा 12 3 जा 36 बरोबर 13 5 जा 65 चिकन नव्हे बरोबर फक्त काय आहे 65 नाहीतर चिकन 65 म्हणाल तसं नाही तर 4 5 20 डिवाइडेड बाय 5 13 चा 65 अगेन चिकन नव्हे तर 65 हा व्हॅल्यू झाली मग आता करा दोघांची एडिशन केली बेस इक्वल आहे काय घेणार आहे 36 प्लस 20 डिवाइडेड बाय 65 राइट मग 36 प्लस 20 अपॉन 65 म्हणजे किती येणार आहे 56 अपॉन 65 ही व्हॅल्यू झाली ओके पण ही व्हॅल्यू आली कुणाची sin x plus y मग मी काय घेतलं sin x plus y
बरोबर. हा जो साइन आहे ना तो तिकडे ट्रान्सफर केला. मग माझी व्हॅल्यू काय येणार बोला x प्लस वाय इज इक्वल टू काय येणार आहे मग बोला साइन इनवर्स 56/65. हे बरोबर का साइन इनवर्स 56/65. बट x ची व्हॅल्यू माहित आहे. x बरोबर काय घेतलाय साइन इनवर्स 3/5. देयरफॉर काय म्हणणार आहे मग साइन इनवर्स 3/5 प्लस y ची व्हॅल्यू काय काढली आपण बोला सॉरी ही घेतली cos इनवर्स काय घेणार आहे बोला 12/30 मग इज इक्वल टू काय व्हॅल्यू आली बोला sin इनवर्स 56/65. तर या पद्धतीने ही व्हॅल्यू काय केली आपण बघून घेतली. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण क्वेश्चन सोडवतो ना तर आपल्याला रिझल्ट पटदिशी येतो आणि फायनल आन्सर पण पटापट काय करता येतं सोडवता येतं. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर आपण 4 बघूया. आतापर्यंतचा प्रवास जो बघितला त्याच्यानंतर आता क्वेश्चन नंबर 4 हा तुम्ही कुठेतरी बघितलाय दिसतोय का cos इनवर्स 3/5 cos इनवर्स 4/5 इज इक्वल टू π/2. π/2 येणारे आपण दोन फॉर्म्युले प्रूव्ह केलेत. कशात एक डेरिव्हेटिव्ह मध्ये आणि मागच्या फॉर्म्युलेमध्ये सुद्धा मी हा परत रिपीट पॉइंट सांगितलेला आहे. तर तो कोणता फॉर्म्युला आहे सांगू शकताय तुम्ही कोणता फॉर्म्युला आहे बोला बरं. फॉर्म्युला तुम्हाला यायला पाहिजे. कोणता फॉर्म्युला येतोय तो सांगा पटापट बघूया कोण सांगतंय. तर बघा राहू दे मी सांगतो. काय घेतला sin इनवर्स x प्लस cos इनवर्स x इज इक्वल टू काय तो π/2. बरोबर. हा आपला फॉर्म्युला आहे ऍक्च्युअली. बरोबर. आता जर हेच एक्झाम्पल मी याच्यामध्ये कन्वर्ट करायचं ठरवलं तर मला एक तर या cos इनवर्सला sin बनवावं लागेल नाहीतर या cos इनवर्सला sin बनवावं लागेल. मग आपण काय करूया पहिल्या टर्मला cos sin इनवर्स sin बनवूया ना म्हणजे cos ची टर्म दिल्या लेट असं म्हणू लेट बघा cos इनवर्स 3/5 इज इक्वल टू x घेऊ. काय घेऊया x. मग आता तुमच्या लक्षात येईल cos x इज इक्वल टू काय घेणार आहे cos x इज इक्वल टू 3/5. बरोबर. आता तुमच्या लक्षात येईल 0 इज लेस दॅन x इज लेस दॅन काय घेणार आहे π/2. इथं cos x आपल्याला या पद्धतीने टर्म तयार करताय म्हणजे हा लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट दोघांची साइन पॉझिटिव्ह आहे म्हणजे हा लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट त्यावर बिंदास्त लिहून टाका की काय अडचण येणार नाही. तुम्ही ही कंडिशन रिक्वायर्ड अगोदरच लिहिली तरी सुद्धा काय हरकत नाहीये. मग cos x मिळवायचा आहे परत आपल्याला पाहिजे कोण पाहिजे sin x. मग मगाशीच फॉर्म्युला तयार केला होता कोणता हो कोणता सांगा की 1 - cos² x. बरोबर. कुठला मूळचा फॉर्म्युला sin² x cos² x किती 1. मग मी काय केलं sin x √1 - cos² x घेतला. मग मला माहित आहे काय माहित आहे तर √1 - cos² x बद्दल ठेवणार आहे किंवा 3/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग आता माझ्या लक्षात आलं की 1 - 3/5 चा स्क्वेअर म्हणजेच किती 9/25. कम ऑन किती येणार आहे 9/25 म्हणजेच √25 - 9 डिवाइडेड बाय किती आलं 25 म्हणजेच उत्तर आलं बोला 25 - 9 म्हणजेच किती आलं 16 किती आलं 25 म्हणजे हेच आन्सर तुमचं sin x बद्दल आपण घेणार आहोत. sin x बद्दल बोला काय घेणार आहोत sin x बद्दल आपण पॉइंट घेणार आहोत बोला ना पटापट. इथे काय घेणार स्क्वेअर रूट घेतला तर 4/5 4 काय घेतला 5 sin x इज इक्वल टू 4/5. तर आता इथं आपल्या लक्षात येते की देयरफॉर बघा sin x इज इक्वल टू 4/5. तर काय घेणार आहे हा sin x मी तिकडे ट्रान्सफर केला तर इथं काय घेणार आहे बोला x राहील. मग x इज इक्वल टू काय घेणार आहे sin इनवर्स 4/5. x इज इक्वल टू काय आला sin इनवर्स बरोबर 4/5. मग आता x ची व्हॅल्यू काय टाकल्या cos बघा की cos इनवर्स 3/5 इज इक्वल टू काय घेतला sin इनवर्स 4/5 झालं. मग आता या पद्धतीने उत्तर तयार होत असेल तर मग आपण इथं म्हणूया काय म्हणणार आहे LHS इज इक्वल टू काय घेणार आहे बोला cos इनवर्स 3/5 प्लस काय घेणार आहे cos इनवर्स 4/5 इज इक्वल टू काय दिलाय सॉरी इज इक्वल टू तयार करायचं आहे. इज इक्वल टू काय करायचं आहे तयार करायचं आहे. मग आता तुमच्या लक्षात येईल cos इनवर्स 3/5 बद्दल काय टाकणार आहे sin इनवर्स 4/5 लिहून टाका की मग काय टाकणार आहे sin इनवर्स 4/5 प्लस cos इनवर्स 4/5. मग आता तुम्हाला माहित आहे काय माहित आहे sin इनवर्स x प्लस cos इनवर्स x इज इक्वल टू काय
पाय बाय 2 होय की नाही. मग आपण भरून टाकू किंमत. कोण टाकणार आहे पाय बाय 2. म्हणजेच LHS इज इक्वल टू काय झाला RHS. मग therefore काय घेणार आहे cos इनव्हर्स 3/5 प्लस cos इनव्हर्स 4/5 इज इक्वल टू कोण टाकणार आहे पाय बाय 2. तर अशा पद्धतीने हे उदाहरण काय करायचं आहे सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. ओके. आता त्याच्यानंतरचा आपण क्वेश्चन बघणार आहोत. तो कोणता बघणार आहे बघा लक्षात घ्या. tan inverse 1/2 plus tan inverse 1/3 is equal to pi by 4. एकदम सोपं उदाहरण आहे. यासाठी मला एक फॉर्म्युला पाहिजे. कोणता माहिती आहे. तुम्ही हा फॉर्म्युला तुम्ही बघितला सुद्धा आहे. कोणता माहिती आहे कोणता परत एकदा सांगतो मी. tan inverse x plus tan inverse y is equal to काय घेतो माहिती आहे. अरे काय घेतो काय घेणार आहे मग tan inverse बघा tan inverse x plus y divided by 1 minus xy. तर हा फॉर्म्युला काय करायचा आहे आपल्याला इथं अप्लाय करायचा आहे. आता लक्षात घ्या हा x आहे हा y आहे बरोबर. मग आता इथं काय करणार आहे आपण LHS घेऊया. LHS इज इक्वल टू काय घेतला tan inverse 1/2 प्लस हा काय घेतला tan inverse 1/3. मग आता फॉर्म्युला काय सांगतो tan inverse x plus tan inverse y is equal to tan inverse x plus y divided by 1 minus xy. come on 1 minus xy. मग आता मी इथं जी टर्म ठेवणार आहे ती कशी ठेवणार आहे tan inverse सी नाव tan inverse 1/2 plus 1/3 divided by 1 minus 1/2 into 1/3 बरोबर. म्हणजेच काय x plus y x plus y x plus y divided by 1 minus xy 1 minus xy. मग आता हीच व्हॅल्यू घेतली तर मग माझ्या लक्षात येते tan इनव्हर्स बोला. आता मग काय करा बेस इक्वल करा 3 plus 2 divided by 6 बेस इक्वल करा 3 1 जा 3 2 1 जा 2 divided by 6 होल डिवाइडेड बाय किती आला 1 minus 1/6 3 2 जा 6. या पद्धतीने टर्म तयार झाली. आता पुढची टर्म आपण तयार करणार आहे. काय करणार आहे tan इनव्हर्स 3/2 म्हणजे 5/6 डिवाइडेड बाय आता इथं बेस इक्वल करा 6 1 जा 6 6 minus 1 डिवाइडेड बाय किती आला 6. मग आता इथं आता घेऊया बोला काय घेणार आहे मग tan इनव्हर्स काय घेणार आहे 5/6 डिवाइडेड बाय किती 5/6 6 minus 1 divided by 5/6. मग आता दोन्ही टर्म काय होतील कॅन्सल. म्हणजे ही टर्म आणि ही टर्म काय झाली कॅन्सल. तर येणार उत्तर किती आलं बोला बोला. इथं घेऊया आता मी tan इनव्हर्स 1 tan इनव्हर्स किती आला 1. मग आता तुमच्या लक्षात येईल tan इनव्हर्स 1 आला म्हणजेच tan इनव्हर्स 1 ची व्हॅल्यू काय आहे ते बोला फटाफट. tan इनव्हर्स 1 म्हणजे तुमच्याकडे माहिती आहे tan pi by 4 is equal to किती आला 1. तर tan pi by 4 is equal to 1 तर pi by 4 is equal to काय घेणार आहे tan inverse 1. मग tan inverse 1 ची व्हॅल्यू किती घेणार आहे pi by 4 म्हणजेच किती आला pi by 4 म्हणजेच किती LHS is equal to काय घेतला RHS. LHS is equal to काय RHS. LHS is equal to काय RHS. therefore मग काय घेणार आहे tan inverse 1/2 plus tan inverse 1/3 is equal to काय घेतला pi by 4. तर या पद्धतीने हे उदाहरण काय करायचं आहे सॉल्व्ह करून द्यायचं आहे. आता हे सुद्धा उदाहरण आपण ज्या अगोदरचं उदाहरण सोडवलं त्याच्यासारखंच हे उदाहरण आहे. फॉर्म्युला तोच वापरायचा tan inverse x plus tan inverse y is equal to tan inverse x plus y divided by 1 minus xy. आता मग मला असं सांगा काय सांगणार आहे याच्यामध्ये 2 tan inverse 1/3 ची tan inverse 3/4 दाखवायचं आहे. मग काय करता येईल घ्या ना LHS. घ्या ना LHS. LHS काय दिलाय 2 tan inverse 1/3 दिलाय. ओके. आता याला जर मी असं लिहिलं तर काय हरकत आहे का तुमची. काय लिहिणार आहे tan inverse 1/3 plus tan inverse 1/3 होय की नाही. मग आता tan inverse x plus tan inverse y राइट. मग फॉर्म्युला तयार होणार आहे फटाफट सांगू शकताय tan इनव्हर्स बोला काय घेणार आहे x plus y म्हणजेच 1/3 plus 1/3 divided by 1 minus 1/3 into किती येणार आहे 1/3. सिंपल प्रोसेस. मग आता काय घेणार आहे बोला tan इनव्हर्स बोला 1/3 plus 1/3 कम ऑन 1/3 plus 1/3 म्हणजेच किती घेतलं बोला फटाफट सांगू शकताय. बेस इक्वल आहे म्हणजेच किती येणार आहे 2/3 बरोबर ना. 1 1 हा सारखाच आला म्हणजे 1 plus 1 होय आणि 3 म्हणजे 1 plus 1 म्हणजेच 2/3 डिवाइडेड बाय 1 minus 1/9 3 3 चा 9. मग आता तुमच्या लक्षात येईल काय लक्षात येणार आहे tan इनव्हर्स इथं किती घेतला 2/3 डिवाइडेड बाय 9 1 जा
9 मायनस 1 डिवायडेड बाय काय आला 9 बेस इक्वल गेला 9 1 जा 9 मायनस 1 डिवायडेड बाय 9. मग आता हीच प्रोसेस आपल्याला काय लिहिता येईल बोला इज इक्वल टू tan इनवर्स बघा लक्षात घ्या 2/3 तसाच ठेवा डिवायडेड बाय 9 मायनस 1 म्हणजे किती येणार आहे 8/9. आता आपल्याला माहित आहे डिवायडेशन टर्म आहे भागिले म्हणजे काय येणार आहे उलटून गुणिले म्हणजे त्याचा रेसिप्रोकल म्हणजेच काय घेतोय आपण टर्म tan इनवर्स इन ब्रॅकेट 2/3 मल्टिप्लाइड बाय 9/8 8/9 चा काय झाला 9/8 झाला. मग आता येणार आहे 2 1 जा 2 2 4 जा 8 3 1 जा 3 3 3 जा 9 म्हणजेच काय तयार झाला tan इनवर्स 3/4 LHS इज इक्वल टू काय आला RHS. मग therefore काय म्हणता येईल 2 tan इनवर्स 1/3 इज इक्वल टू tan इनवर्स काय घेणार आहे 3/4. तर हे या पद्धतीने काय करता येईल. ओके आता क्वेश्चन नंबर काय घ्यायचा आहे 7 वाला काय सांगितलं tan इनवर्स cos थीटा प्लस sin थीटा डिवाइडेड बाय cos थीटा मायनस sin थीटा इज इक्वल टू π/4 प्लस थीटा इफ थीटा बिलोंग्स टू -π/4 π/4. आता हा प्रश्न सुद्धा आपण 11वीत बघितला आहे 12वीत सुद्धा बघणार आहोत आणि 12वीत आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये सुद्धा बघणार आहोत. म्हणजे हा क्वेश्चन आहे कसा तर काय करा सरळ बिंदास LHS घ्या LHS इज इक्वल टू काय दिलाय tan इनवर्स बघा cos थीटा प्लस sin थीटा डिवाइडेड बाय cos थीटा मायनस sin थीटा ही व्हॅल्यू घेतलेली. आता ही व्हॅल्यूज घेतल्यानंतर पुढचा प्रवास काय करणार आहे tan इनवर्स तर न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला cos थीटा ने डिवाइड करायचं. बघा ऍक्च्युअली हे डिवाइड कसं केलं जातं मी आता डायरेक्ट करताय cos थीटा प्लस sin थीटा डिवाइडेड बाय काय घेतला cos थीटा. ओके मी काय करणार आहे आता हा cos थीटा डिवाइडेड बाय cos थीटा प्लस sin थीटा डिवाइडेड बाय काय घेणार आहे लक्षात घ्या डिवाइडेड बाय काय घेणार आहे cos थीटा. म्हणजे या पद्धतीने ही टर्म मी काय करणार आहे तयार करणार आहे. आता ही डायरेक्ट टर्म मी काय करणार आहे लिहिणार आहे लक्षात घ्या ही डायरेक्ट टर्म लिहिणार आहे. मग कशी लिहिणार आहे बघा cos थीटा बरोबर डिवाइडेड बाय cos थीटा डिवाइडेड बाय cos थीटा प्लस काय लिहिणार आहे sin थीटा डिवाइडेड बाय cos थीटा होल डिवाइडेड बाय काय लिहिणार आहे बोला cos थीटा डिवाइडेड बाय cos थीटा मायनस sin थीटा डिवाइडेड बाय sin थीटा. या पद्धतीने ही टर्म मी लिहून घेतली. काय अवघड आहे का काहीच नाही. आता याची आवश्यकता आपल्याला नाही. आता काय होईल तर लक्षात घ्या cos थीटा काय झालं कॅन्सल इथं sin थीटा cos थीटा काय झालं कॅन्सल. मग आता तुमच्या लक्षात येईल बघा लक्षात काय येणार आहे तर राहिलेली टर्म काय आली tan इनवर्स बघा 1 प्लस sin थीटा कोण cos थीटा म्हणजे कोण tan थीटा डिवाइडेड बाय 1 मायनस कोण येणार आहे tan थीटा. लक्षात घ्या येते लक्षात 1 प्लस tan थीटा कोण 1 मायनस tan थीटा आणि tan इनवर्स घेतलाय. आता पुढे काय करायचं आहे तर पुढे याच पद्धतीने आपल्याला रचना घ्यायची आहे इज इक्वल टू tan इनवर्स. आता मी काय करतोय हा 1 आहे तर मला माहिती आहे की tan π/4 ची किंमत किती हो 1 tan π/4 ची किंमत किती येते 1 तर मी tan π/4 या 1 बद्दल काय टाकणार आहे tan π/4 काय टाकणार आहे tan π/4 मायनस काय घेतला tan थीटा डिवाइडेड बाय 1 मायनस काय घेतला tan π/4 इंटू काय घेतला tan थीटा. आता मला सांगा हा फॉर्म्युला तयार कुणाचा झाला सॉरी इथं प्लस पाहिजे होता हा फॉर्म्युला कुणाचा तयार झाला जर माझ्याकडे असा फॉर्म्युला असता कुठला बघा tan इनवर्स म्हणण्यापेक्षा tan A प्लस tan B डिवाइडेड बाय 1 मायनस tan A tan B हा फॉर्म्युला कुणाचा तयार होतो बोला बरोबर कुणाचा फॉर्म्युला तयार होतो आपण शिकलो 11वीत तर काय येतो tan A प्लस B tan A प्लस काय होतो B. मग आता tan A चा रोल कोण प्ले करते π/4 B चा रोल कोण प्ले करते थीटा. मग येणार उत्तर माझं काय आलं बोला फटाफट लिहू शकता tan इनवर्स tan काय π/4 प्लस थीटा. तर या पद्धतीने हे आन्सर तयार झाले. ओके मग आता तुमच्या लक्षात आलं असेल मग अजून एक फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे tan इनवर्स tan थीटा असेल तर येणार उत्तर किती येतं थीटा येतं. मग थीटाचा रोल इथं कोण प्ले करतंय कमॉन थीटाचा रोल कोण प्ले करतंय π/4 प्लस थीटा कोण प्ले करतंय π/4 प्लस थीटा. मग काय घेणार आहे tan इनवर्स tan π/4 प्लस थीटा म्हणजे किती आला π/4 प्लस थीटा म्हणजे LHS इज इक्वल टू काय झाला RHS. मग therefore काय म्हणता येईल बोला
tan इनवर्स बोला ना cos थीटा प्लस sin थीटा डिवाइडेड बाय cos थीटा मायनस sin थीटा इज इक्वल टू काय घेतला पाय बाय 4 प्लस थीटा. तर हे त्याचं काय होणार आहे आन्सर तयार होणार आहे. ओके. आता क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 काय सांगितलंय आणि एकदम सोपा प्रश्न आहे. बघूया आता किती जणांना आठवतोय. लक्षात घ्या tan इनवर्स अंडर रूट ऑफ 1 minus cos थीटा डिवाइडेड बाय 1 plus cos थीटा इज इक्वल टू थीटा बाय 2 1/2 थीटा बाय 2 दाखवायचं आहे. आता थीटा बाय 2 दाखवायचं असेल तर मी फॉर्म्युला नेहमी सांगत असतो आणि परत एकदा आता आणखी सांगण्याची वेळ आलेली आहे. माझ्याकडे हा फॉर्म्युला आपण बघितला होता का हो 1 minus cos थीटा इज इक्वल टू आणि सोबतचा एक फॉर्म्युला अजून एक बघितला होता 1 minus cos थीटा आणि दुसरा फॉर्म्युला पण बघितला होता 1 plus cos थीटा. हा नेहमी फॉर्म्युला मला आवडणारा फॉर्म्युला आहे. बऱ्याच ठिकाणी आपण यूज करतो. मग आता तुमच्या लक्षात येईल 1 minus cos थीटा इज इक्वल टू काय येतो मला सांगा 2 sin स्क्वेअर थीटा बाय 2. 1 minus cos थीटा इज इक्वल टू 2 sin स्क्वेअर थीटा बाय 2 आणि 1 plus cos थीटा म्हणजे काय येणार आहे 2 cos स्क्वेअर थीटा बाय 2. बरोबर. असे मी सलग 5 फॉर्म्युले कधी कधी दाखवत असतो. बघा लक्षात घ्या जर समजा माझ्या इथं असं असेल 1 minus cos थीटा इज इक्वल टू बघा cos थीटाच्या ऐवजी 2 थीटा घेतला तर 2 sin स्क्वेअर थीटा येईल आणि इथं 1 plus cos 2 थीटा असेल तर इथं काय येणार आहे 2 cos स्क्वेअर थीटा. तर याची लांबड लागत जाते. 3 असेल इथं 3 असेल तर 2 sin स्क्वेअर 3 थीटा बाय 2. इथं 4 असेल तर 2 sin स्क्वेअर 2 थीटा. 5 असेल तर 2 sin स्क्वेअर 5 थीटा बाय 2. हे फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहेत. ह्या फॉर्म्युलेचा आपल्याला काय करायचं अभ्यास करायचा आहे. मग आता तुमच्या लक्षात येईल हे दोन्ही टर्म लक्षात येईल तर उदाहरण संपलं सुटलं. मग आता घ्या ना LHS काय सांगितलंय LHS काय दिलाय हो tan इनवर्स अंडर रूट ऑफ 1 मायनस काय घेतलाय cos थीटा डिवाइडेड बाय 1 प्लस काय घेतलाय cos थीटा. होय की नाही. मग आता मी काय करणार आहे tan इनवर्स अंडर रूट ऑफ 1 minus cos थीटा बद्दल काय लिहिणार आहे बोला 2 sin स्क्वेअर थीटा बाय 2 डिवाइडेड बाय इथं काय घेणार आहे 1 plus cos थीटा बद्दल काय लिहिणार आहे 2 cos स्क्वेअर थीटा बाय 2. दोन्ही फॉर्म्युले लक्षात आले 2 cos स्क्वेअर थीटा बाय 2. ओके. आता पुढचा मुद्दा मग काय घेणार आहे tan इनवर्स अंडर रूट ऑफ 2 काय झाला कॅन्सल sin स्क्वेअर थीटा बाय 2 अपॉन cos स्क्वेअर थीटा बाय 2. कोण येतो कम ऑन sin स्क्वेअर थीटा बाय 2 अपॉन cos स्क्वेअर थीटा बाय 2. sin थीटा बाय 2 अपॉन cos थीटा बाय 2 कोण येणार आहे tan थीटा. लक्षात घ्या sin थीटा अपॉन cos थीटा इज इक्वल टू काय घेणार आहे tan थीटा. पण मात्र इथं स्क्वेअर आहे म्हणजे काय घेणार आहे sin स्क्वेअर थीटा बाय 2 अपॉन cos स्क्वेअर थीटा बाय 2 काय घेणार आहे बोला tan स्क्वेअर थीटा बाय 2. हे कम ऑन कोणाला tan स्क्वेअर थीटा बाय 2. मग आता जर tan स्क्वेअर थीटा बाय 2 आला तर मग तुमच्या लक्षात येईल स्क्वेअरला रूट काय होतं कॅन्सल. मग स्क्वेअरला रूट जर कॅन्सल होत असेल तर येणारी टर्म काय घेणार आहे tan इनवर्स काय tan थीटा बाय 2. बरोबर. tan काय घेतला थीटा बाय 2. मग अजून एक फॉर्म्युला आपला आहे कोणता फॉर्म्युला घेता येईल मला सांगा tan इनवर्स tan x इज इक्वल टू काय येतो x येतो. बरोबर की नाही. मग आता tan इनवर्स tan थीटा बाय 2 इज इक्वल टू काय घेणार आहे बोला थीटा बाय 2 म्हणजे तुमचा LHS इज इक्वल टू काय आला RHS. बरोबर. LHS इज इक्वल टू RHS. मग देअरफॉर काय म्हणते बोला tan इनवर्स अंडर रूट ऑफ 1 minus cos थीटा डिवाइडेड बाय 1 plus cos थीटा इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण थीटा बाय 2. तर हे आपलं काय येतं प्रूफ. या पद्धतीने काय करता येतं सोडवता येतं. ठीक आहे. धन्यवाद.